नमस्कार मित्रांनो, CH अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बहुचर्चित असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा विषय म्हणजे 8वा वेतन आयोग याविषयी माहिती घेणार आहोत। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा। तर मित्रांनो, आतापर्यंत एकूण 8 वेतन आयोग स्थापन झालेत, म्हणजे 8व्या वेतन आयोगाची घोषणा झालेली आहे। त्याची समिती स्थापन होणं, त्याचं राजपत्र येणं आणखी बाकी आहे, परंतु घोषणा झाली आहे। लवकरच समिती स्थापन होऊन वेतन आयोगाच्या कार्याला सुरुवात होईल। तर वेतन आयोग काय असतो, तो कधी नेमला जातो, तसेच 7व्या वेतन आयोगाच्या दृष्टीने 8व्या वेतन आयोगामध्ये काय होऊ शकतं आणि थोडासा 6व्या वेतन आयोगाचा मागोवा, या तिन्ही वेतन आयोगाच्या संदर्भाने आपण माहिती घेणार आहोत। बऱ्याच चॅनलवर बऱ्याच यूट्यूब चॅनलवर किंवा सोशल मीडियावर एवढी पगार वाढणार आहे, एवढी होणार आहे, तसेच काही रीलसुद्धा येत आहेत की शासकीय कर्मचारी आता मालामाल होणार। तर प्रत्यक्षात काय होऊ शकतं याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत। यावरून आपण निष्कर्ष तरी जरूर काढू शकता की एवढं होऊ शकतं का किंवा होऊ शकत नाही। तर आतापर्यंत एकूण 7 वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी लागू झालेले आहेत। पहिल्या वेतन आयोगामध्ये कमीत कमी पगार होती 55 रुपये आणि दुसऱ्या वेतन आयोगामध्ये 80 होती, ज्यामध्ये वाढ 20.6% एवढी झालेली होती पहिल्या वेतन आयोगाच्या तुलनेत। त्यानंतर तिसऱ्यामध्ये 196, चौथ्यामध्ये 750, पाचव्या वेतन आयोगामध्ये 2550, ज्याची वाढ होती 31%। आणि इतिहासात सर्वात जास्त पगार हा 6व्या वेतन आयोगामध्ये वाढलेला आहे, ज्यामध्ये कमीत कमी पगार हा 7000 होता। हा पगार पदानुसार आहे, त्यामुळे कमीत कमी वेतन सांगितलेलं आहे। आणि 6व्या वेतन आयोगामध्ये 54% एवढी पगारामध्ये वाढ झालेली होती, जी इतिहासातली सर्वात मोठी वाढ होती। त्यानंतर आला 7वा वेतन आयोग। या वेतन आयोगामध्ये कमीत कमी 18,000 पगार ठरवली गेली, ज्याची वाढ होती सरासरी 14.3%। 6व्या वेतन आयोगाच्या तुलनेत ही वाढ होती। तर हे जे कमीत कमी वेतन आहे, महागाईचा निर्देशांक आणि तत्कालीन परिस्थितीनुसार अभ्यास करून ही पगारवाढ दिली जाते। आता असाच 8वा वेतन आयोग स्थापन होणार आहे आणि हा केंद्रासाठी वेतन आयोग स्थापन होणार आहे। बऱ्याच कर्मचाऱ्यांना, उमेदवारांना असा प्रश्न आहे की ही केंद्रासाठी घोषणा आहे, मग तो राज्याला लागू होणार आहे का, तर त्याचीसुद्धा माहिती आपण घेणार आहोत। तर केंद्रासाठी जरी हा वेतन आयोग म्हणजे घोषणा केलेली आहे, तर अगोदर केंद्रावर या समितीचं कार्य होतं। संपूर्ण अहवाल दिला जातो, कोणते भत्ते लागू राहतील, कोणते भत्ते काढून टाकले जातील किंवा नव्याने ॲड केले जातील, तसेच पगार कशी वाढवायची, फॉर्म्युला कसा ठरवायचा, याचीसुद्धा सर्व माहिती, सर्व अभ्यास करून अहवाल दिला जातो आणि तो अहवाल केंद्र सरकार स्वीकारते। आणि त्यानंतर केंद्राने स्वीकारलेला अहवाल याचा अभ्यास करण्यासाठी राज्यामध्ये समिती स्थापन केली जाते। आणि राज्यामध्ये काही पदे वेगळे आहेत जी केंद्रामध्ये नाहीत, त्यांचा पगारसुद्धा राज्यामध्ये वेगळा आहे, त्यामुळे राज्यामध्ये नव्याने वेगळी समिती स्थापन केली जाते। केंद्रीय वेतन आयोगाचा सविस्तर शिफारशीचा अभ्यास करून राज्यामध्ये तसा अहवाल सादर केला जातो। शिफारशी ह्या सर्व केंद्राप्रमाणेच असतात, परंतु राज्यातील स्थितीनुसार, पदानुसार त्यामध्ये अभ्यास करून बदल केला जातो आणि काही पदाला त्याच्या वेतन क्रमानुसार नव्याने वेतन निश्चिती आयोगानुसार केली जाते। तर 6व्या वेतन आयोगामध्ये आणि 7व्या वेतन आयोगामध्ये काय झालं आणि 8व्यामध्ये काय होऊ शकतं हे आपण पाहणार आहोत। तर केंद्रामध्ये 4 फेब्रुवारी 2014 रोजी A.K. माथुर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय वेतन आयोग स्थापन झाला आणि 1 जानेवारी 2016 पासून केंद्रीय स्तरावर हा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्याला लागू झाला। परंतु राज्य कर्मचाऱ्यांना आणखी हा वेतन आयोग लागू झाला नाही। यासाठी राज्य वेतन सुधारणा समिती ही 2017 साली स्थापन करण्यात आली, ज्याचे अध्यक्ष होते K.P. बक्षी आणि त्याचे 2 सदस्य होते। या समितीने केंद्रीय वेतन आयोगाचा अभ्यास करून आपल्या शिफारशी केंद्रीय वेतन आयोगाप्रमाणेच राज्यासाठी सादर केल्या आणि राज्यामध्ये
1 जानेवारी 2019 रोजी पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 1 जानेवारी 2016 पासूनच हा 7वा वेतन आयोग लागू झाला. म्हणजे जरी याची घोषणा 19ला झाली असली 1 जानेवारी 2019ला तरी हा लागू 1 जानेवारी 2016 पासूनच लागू झाला. 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला. आणि मागील जी पगार होती म्हणजे 19 पासून लागू झाला म्हणजे 16ची पगार यांनी 20च्या जून महिन्यामध्ये दिली, 17ची पगार ही 21च्या जून महिन्यामध्ये दिली, 18ची पगार 22च्या, अशी मागील एरियस हा जूनच्या पगारात ॲड करत कर्मचाऱ्यांसाठी देत आले. NPS कर्मचाऱ्यांसाठी आणि जे पेन्शनमध्ये होते त्यांच्यासाठी हा एरियस त्यांच्या GPFमध्ये जमा केला गेला. ही अशी एकंदरीत 7व्या वेतन आयोगामध्ये संरचना होती. तर त्यापुढे थोडी माहिती घेऊयात. यामध्ये आपण पगार कशा रीतीने वाढू शकते हे पण पाहणार आहोत. 6व्या वेतन आयोगामध्ये पे बँड सिस्टीम होते. म्हणजे प्रत्येक पदासाठी पे बँड दिलेला होता. यामध्ये बदल करून 7व्या वेतन आयोगामध्ये लेवल आल्या. S1 S2 S3 अशा 19 लेवल ठेवल्या आणि त्याचे दरवर्षी पगारवाढीचे टप्पे ठरवण्यात आले. 6व्या वेतन आयोगामध्ये दरवर्षी 3% पगारवाढ होत होती. 7व्या वेतन आयोगामध्ये सुद्धा दरवर्षी 3% एवढीच पगारवाढ कायम ठेवण्यात आली. आणि जो किमान वेतन होतं हे अन्न वस्त्र निवारा इंधन आणि अन्य बाबीवरील खर्च विचारात घेऊन 18,000 एवढं 7व्या वेतन आयोगात करण्यात आलं. आणि जास्तीत जास्त वेतन हे 2,25,000 एवढं निश्चित करण्यात आलं. आणि काही पदासाठी 2.5 लाख रुपये एवढं हे वेतन निश्चित 7व्या वेतन आयोगामध्ये करण्यात आलं. तर पगारवाढ कशी झाली 7व्या वेतन आयोगामध्ये हे पाहणार आहोत आपण. 7व्या वेतन आयोगामध्ये सर्व गटातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या 1 जानेवारी 2016 रोजीच्या वेतन संरचनेतील मूळ वेतनाच्या म्हणजे त्यांचं जे 1 जानेवारी 2016चं मूळ वेतन होतं आणि ग्रेड वेतन होतं त्यावेळेस ग्रेड वेतनसुद्धा होतं जसं 2400 2800 असं, जे 7व्या वेतन आयोगामध्ये नाही आहे. डायरेक्ट लेवल ठरवण्यात आलेली आहे जशी 35,400 त्याच्या पुढची पगारवाढीचा टप्पा देण्यात आलेला आहे. तर या मूळ बेसिक आणि ग्रेड वेतनच्या 2.57 पट एवढी वेतन निश्चिती करण्यात आली आणि नवीन वेतन हे ठरवण्यात आलं. जर आजच्या हिशोबाने हे जर कन्सिडर केलं, समजा आज 35,400 हे मूळ वेतन आहे आणि ह्याला आपण 2.57च कन्सिडर करू तर पेमेंट जाते 1 लाखाच्या पुढे. हे कदापि शक्य नाही आहे. तर काही जण म्हणत आहेत की 3 हा फिटमेंट फॅक्टर म्हणतात ह्याला वेतन निश्चितीचा गुणांक. तर काही असं म्हणत आहेत की 3 होणार आहे हा फिटमेंट फॅक्टर किंवा 3.5 होणार आहेत. मूळ वेतनाला 3ने किंवा 3.5ने गुणलं तर त्याचा पगार किती जाणार आहे हे पहा. त्यामुळे 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरशिवाय दुसरा कोणता फॉर्म्युला ते आणू शकतात किंवा हा फिटमेंट फॅक्टर कमीसुद्धा केला जातो. आणखी 8वा वेतन आयोग लागल्या झाल्यास DA हा 0 पासून सुरू होतो किंवा एक ठराविक लेवल ठरवली जाते 10 किंवा 20% पासून तो सुरुवात होते. वार्षिक 2 वेळेस ही DAमध्ये वाढ होत असते, जून आणि जानेवारी, जे की महागाई निर्देशांकावर अवलंबून होत असतं. आणि परत आपली जी वार्षिक वेतनवाढ असते ही 3% असा वार्षिक पगार वाढ होत असते. आणि 10 वर्षांनी हा रिसेट होणारा वेतन आयोग हा सुद्धा लागू होत असतो. त्यामुळे 3 किंवा 3.5%ची शक्यता 3 किंवा 3.5 फिटमेंट फॅक्टरची शक्यता ही वाटत नाही. नवीन कोणता फॉर्म्युला वेतन आयोग आणू शकतं. एकूण पगारीच्या 20 ते 25% वाढ ही अपेक्षित आहे एवढी अंदाज आपण धरू शकतो. कारण 3 किंवा 3.5ने फिटमेंट फॅक्टर धरला तर खूपच जास्त पगार होते, जे शासनाला बी परवणार नाही आहे आणि कर्मचाऱ्यालासुद्धा परवणार नाही आहे. कारण एवढा पगार आपण सांभाळू शकत नाही. ते असं का म्हणलो ते लक्षात घ्या तुम्ही. सातव्या वेतन आयोगातसुद्धा 3% वार्षिक वेतनवाढ हा कायम ठेवण्यात आलेली होती. 8व्या वेतन आयोगामध्ये सुद्धा हीच राहू शकते कारण 6व्यामध्ये सुद्धा हाच होती.
तर राज्याला 8वा वेतन आयोग कधी लागू होईल, तर जसं 2019मध्ये 7वा वेतन आयोग लागू झाला समितीच्या शिफारशीनंतर, तसे ज्यावेळेस 8व्या वेतन आयोगाची केंद्रीय वेतन सुधारणा समिती किंवा वेतन आयोग अहवाल देईल, त्यानंतर त्या अहवाला अभ्यास करण्यासाठी राज्यामध्ये समिती स्थापन केली जाईल आणि या समितीच्या अहवालानंतर राज्यामध्ये हा वेतन आयोग लागू केला जाईल. यामध्ये घरभाडे भत्ते असतील किंवा इतर भत्ते असतील यामध्ये सुद्धा सुधारणा केली जाईल. नव्याने फिटमेंट फॅक्टर किंवा फॉर्म्युला केला जाईल. त्यामुळे आपण एक अंदाज धरू शकतो की 20 ते 25% पगारवाढ 8व्या वेतन आयोगामध्ये होईल आणि बाकी जी आपली रेग्युलर पगारवाढ होत असते तीसुद्धा लागू राहील. वार्षिक आणि जे महागाई भत्त्यानुसार DA वाढ असते तीसुद्धा लागू होत राहील. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.